नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि या घटनाचे पडसादच आपल्या समाज जीवनावर उमटत असतात, नाही का? मी परवा व्हॉट्सअपवर असंच एक अनुभव वाचला आणि माझे मन उद्विग्न झाले आणि तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं, म्हणूनच आज मी हा तुमच्याशी शेअर करत आहे। पुण्याची घटना आहे ही। पुण्याला एक निवृत्त बँक अधिकारी, बरं का, त्यांचे नाव होते मूलचंद शर्मा। तर ते अतिशय आजारी होते, त्यांना अर्धांगवय झाला होता। त्यांना एक मुलगा त्यांची शुश्रूषा करत होता, बरं का। त्याने काय केलं, त्यांना दवाखान्यात ठेवलं होतं। 8-10 दिवस त्यांच्यासोबत तो राहिला। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तो मुलगा काम करत होता। कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर त्यांनी काय केलं, त्यांना दुसऱ्या घेऊन एका लॉजवर घेऊन टाकलं आणि तो परस्पर निघून गेला। आता हे लॉज मालकाच्या लक्षात आलं आणि लॉज मालकाने पाहिलं की कोणीच येत नाही, तो मुलगाही गायब झालेला आहे आणि ते म्हातारे आजारी आहेत। शेवटी त्यांनी काय केलं, पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं। पोलीस आले आणि मग त्यांना त्या मूलचंद शर्माजींना उचललं आणि सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं। तिथे त्यांच्यावर शुश्रूषा सुरू झाली, पण ते इतके गलितगात्र झालेले होते, इतके आजारी होते की 8-10 दिवसातच ते देवाघरी गेले। त्यांना देवाज्ञा झाली आणि ते अनंतात विलीन झाले। आता पोलिसांनी त्यांच्या कोण मुलं होते काय याची चौकशी केली, तर त्यांना समजलं की त्यांचा एक मुलगा दक्षिण आफ्रिकेत आणि मुलगी कॅनडामध्ये, दोघंही तिकडे नोकरी करते। मुलगी कॅनडाला नोकरी करते आणि मुलगा दक्षिण आफ्रिकेत नोकरी करतो। मग त्यांनी 5-6 वेळेस त्यांना फोन लावले, 7-8 वेळेस फोन लावले, दोघांनी फोन उचलले। शेवटी कसा तरी त्या मुलीचा फोन लागला। तर ती मुलगी काय म्हणाली असेल, ती म्हणाली, हे बघा, तुम्ही आम्हाला फोन करून वारंवार त्रास देऊ नका आणि तुम्हाला कोणी सांगितलं त्यांचे ते शुश्रूषा करा, हे करा। तुम्हाला जर त्यांचे अंत्यविधी करणं होत नसतील तर सरळ ते फेकून द्या, पण आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका। मैत्रिणींनो, पोटची मुलगी असं बोलते, आज तिला त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं असेल। त्यांचे ते वक्तव्य ऐकून सगळे अगदी हवालदिल झाले आणि गावाच्या लोकांनी आणि पोलिसांनी त्या ग्रस्ताचे अंत्यसंस्कार केले। का बरं असं घडलं मैत्रिणींनो? हे मूलचंद शर्मा किंवा हे कोट्याधीश लोक जे असतात, भरपूर पैसे मिळवतात आणि आपल्या मुलांना पैसे खर्च करून परदेशात शिक्षणाला पाठवतात, पण लहानपणी त्यांना संस्कार मात्र घडवत नाही असे मला वाटले। का बरं? तिच्यावर संस्कार घडले नव्हते म्हणूनच ती असे बोलू शकली। तिला येणं होत नाही वडिलांच्या अंत्यविधीला, कमीत कमी 2 शब्द तरी गोड बोलावा की माझं येणं होत नाही बुवा, मला असं अडचण आहे, फेकून द्या। अरे, पोटची मुलगी ती, काय वाटतं असेल त्या बिचाऱ्या मूलचंद शर्मा त्याच्या त्या आत्म्याला? अशी मुलं आपल्या पोटी निपजली, आपण एवढं त्यांना घडवलं, पैसे खर्च करून शिक्षण दिले, नाही आले तर नाही आली, पण असं बोलावं का त्यांनी? मैत्रिणींनो, या अशा घटना हल्लीच्या घडतात आणि मन अतिशय उद्विग्न होते। खरोखर संस्काराचे अतिशय महत्व आजच्या मुलांना हे पटत नाही। आता आज हल्लीची पिढी जी आहे, ती नवीन पिढी, खरोखर प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवल्याशिवाय येतच नाही। आता सध्या काय झाले, गणपतीचे दिवस आहेत। आणखी एक मी असाच प्रसंग या व्हॉट्सअपवरच वाचला, बरं का। गणपतीच्या दिवसामध्ये मुलं गोळक्याच्या गोळक्याने घरोघर जातात पुण्याला आणि पैसे मागतात, वर्गणी मागतात। तर पुणेरी लोकांनी काय केलं, पाटी लावली दाराला, अथर्वशीर्ष म्हणून दाखवत असाल तरच आम्ही वर्गणी देणार, आणि असंच घरोघर झालं। मग मुलं ती अथर्वशीर्ष कुठे येते कोणाला, मुलं पुढच्या घरात गेली, दुसऱ्या घरात गेली आणि ती घरोघर फिरत राहिली। ही मुलं फक्त ती डीजे लावून गाणी ऐकणं आणि त्याचं नाचणं एवढंच या काही मुलांना येतं। पण त्या विरोधात आणखी एक प्रसंग असाच मी पाहिला। त्या लेखिकेने लिहिलं आहे की ती तिच्या माहेरी गेली, तिथे बिल्डिंगमध्ये त्यांच्याकडे एक मुलगा आला, नाव त्याचं अथर्व भिडे, 12-13 वर्षाचा मुलगा। तो आला आणि त्याने काय सांगितलं की मी आता अथर्वशीर्ष म्हणणार आहे, तुम्ही ऐका। आणि त्याने हात जोडून खडखड खडखड अस्खलित आवाजात अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली। आणि ते अथर्वशीर्ष असं होतं, संस्कृत भाषेतला अथर्वशीर्ष आणि त्याचा खाली लगेच मराठीत अर्थ, असं ते अथर्वशीर्ष होतं आणि ते पाठ केलं होतं। तर त्यांनी ते पूर्ण अथर्वशीर्ष खडखड आवाजात अर्थासहित म्हणून दाखवलं
आणि त्यांनी सांगितले की तो ज्ञान प्रबोधिनीचा मुलगा आहे. त्यांच्या शाळेमध्ये असा नियम केलेला आहे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी की आता गणपतीच्या दिवसात 10 दिवसात प्रत्येक मुलाने 40 घरी कंपल्सरी अथर्वशीर्ष जाऊन म्हणायचं. रोज 1 घर करा, 2 घर करा, पण तुम्ही हे अथर्वशीर्ष म्हणून दाखवायचं. खरोखर किती चांगले संस्कार मैत्रिणींनो. अशी ही आजची पिढी घडली तर किती बहार होईल. आज आई वडिलांना मुलांना जर आपण पैसे पाठवतो तर लहानपणी महत्वाचं म्हणजे त्यांना संस्कार घडवणे अतिशय आवश्यक आहे. आणि याकडे आई वडिलांनी जास्त लक्ष दिले पाहिजे. जास्त आईचं काम आहे की तिच्यावर संस्कार घडवणं. वडिलांचंही आहे. हल्ली दोघंही बरोबरने घरी असतात, पण खरोखर संस्काराचे अतिशय महत्व आहे. अशी संस्कारक्षम पिढी जर घडली तर काय बहार होईल. या ज्ञानप्रबोधिनीचे सर्व कार्यक्रम अतिशय स्तुत्य असतात. पुण्याच्याच या 2 घटना आहेत, परस्पर विरोधी घटना आहेत. मैत्रिणींनो, संस्काराला हल्लीच्या जगात किती महत्व आहे हे तुम्हाला जाणून घ्यावे, तुम्ही जाणून घ्यावे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावे. यासाठी मी हा आज तुमच्याशी संवाद साधत आहे. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद परत एकदा.